त्यानंतर मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन अधिकच तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय। जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे आणि यासाठी आपल्या पुढच्या आंदोलनाची दिशा देखील त्यांनी स्पष्ट केली आहे। बघूया याबाबतचा हा खास रिपोर्ट। पहिला दिवस 24 तारखेचा राज्यभर एकाच टायमाला रस्त्यावर पोहोचून झाला पाहिजे। 10:30 म्हणजे 10:30 एक पर्यंत पुऱ्या राज्यात शहरासह राज्यात एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि शिंदे साहेबांचा जबाबदारी। उपोषण करताना जर एक मेलं केस फीस पोलिसांनी पुरावा करायची नाही विनंती जर केली पुऱ्या गावात पोलिटिक्सला जाऊन बसतात। राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं, पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। जोपर्यंत सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। राज्य सरकारला नव्यानं इशारा देत जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा जाहीर केली आहे। 24 फेब्रुवारीला सकाळी 10:30 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 4 ते 7 प्रत्येक गावामध्ये रास्ता रोको आंदोलन होईल। जोपर्यंत सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत रोज आंदोलन केलं जाईल। जाळपोळ करायची नाही, परीक्षांमुळे आंदोलन शांततेत करा। 1 मार्चला राज्यातील सर्व मराठा आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी अंतरवालीत बैठकीला यावं। 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजता मुंबईसह प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रास्ता रोको होईल। सर्व वयोवृद्धांनी उपोषणाला बसावं। कोणाचं निधन झाल्यास सरकारची जबाबदारी असेल। आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नये। आमदार आणि खासदारांना आपल्या दारात येऊ द्यायचं नाही। प्रचाराला आलेल्या गाड्या गोठ्यात न्यायच्या आणि निवडणूक झाल्यानंतर द्यायच्या। आम्ही आदर्श कायद्याचा आणि आचारसंहितेचा आदर करणारे लोक आहेत। तिचा अनादर आमच्याकडून होऊ नये म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची होतं निवडणूक घेऊ नये म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मान सन्मान राखता येईल म्हणून आधीच सांगितलं। त्याच्यावर तुम्ही घेतली तर मग नाही लागली। आता जर निवडणूक घेतली जर तरी पण तर गाड्या ह्या आपल्या गावात येणार, आपल्या दारात वापस नाही, वापस नाही। आल्या आल्या गाड्या त्याच्या जागेवर उभा करायच्या आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायच्या। निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायचं। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अंतरवालीत मराठा समाजाची बैठक पार पडली। यावेळी जरांगे पाटलांनी तब्बल 2 तास पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली। यावेळी त्यांनी आणखी एक नवी मागणीही केली आहे। सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अथवा मराठा कुणबी एकच आहेत असा अध्यादेश काढा। कुणबी नोंदणीसाठी हैदराबादचे गॅजेट घ्यायचं आणि ते स्वीकारायचं। 1881, 1901, 1931 ची जनगणना घ्यावी। बॉम्बे गॅजेट आणि सातारा संस्थांचं गॅजेट स्वीकारा। अंतरवालीसह राज्यातील सर्व केसेस विनाअट मागे घ्या। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी समावेश करायचा, त्यासाठी कुणबीच्या नोंदी सगळ्या शोधायच्या, त्यांच्या परिवाराला द्यायच्या आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची। याला जोडून प्लस नसता महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच एका ओळीचा अध्यादेश काढायचा। सगळ्या सोयऱ्यांची 2 दिवसाच्या अंमलबजावणी कर, नाही तर सरसकट मराठा कुणबी म्हणून निर्णय जाहीर करा। आता विरोध करणार नाही राहिला, आता राहिला आमचा प्रश्न। आता आम्ही आमचं बघू। 3 तारखेला जो राज्यभरात जिल्ह्यात मराठा समाज एक शक्ती दाखवणार आहे त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला जर सरकारनं तोपर्यंत नाहीच केलं अंमलबजावणी तर मग मुंबईकडे पुन्हा एकदा प्रचंड शक्तीनं मराठा समाज जाणार। मराठ्यांना 10% आरक्षण देऊन सुद्धा राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहे। कारण जरांगे पाटलांनी केलेल्या नव्या मागण्या मराठा कुणबी एकच आहेत असा अध्यादेश काढा या मागणीमुळे वाद चिघळण्याची शक्यता। पहिला टप्पा मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले द्या। दुसरा टप्पा राज्यातील सर्व मराठ्यांना कुणबी दाखले द्या। तिसरा टप्पा सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। चौथा टप्पा मराठा कुणबी एकच आहेत असा अध्यादेश काढा। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी काल सभागृहामध्ये जरांगे पाटलांना आवाहन केलेलं आहे की आता प्रश्न मार्गी लागलेला आहे। आता या मागास आयोगाच्या करता हे करताना आपण हरकती मागवल्या होत्या, तर 6 लाख
हरकती आलेल्या आहेत. मला वाटतं सरकारनं सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे. 10% आरक्षण मिळालेलं आहे. आता आम्ही जे सांगतो ते सरकारने केलं पाहिजे. ही भूमी हा जो हट्ट त्यांनी धरलेला आहे तो सोडून दिला पाहिजे, एवढीच त्यांना आमची विनंती आहे. 6 लाख हरकती प्राप्त असताना, त्या रेकॉर्डवर असताना त्याच्या बाबतीत वेगळा काही निर्णय सरकारनं केला आणि तो जर कोर्टानं नाकारला तर आपल्या पायावर आपण कुऱ्हाड मारून घ्यायची का समाजाच्या? 3 महिन्यात हा निर्णय आपण केला. एवढ्या गतीनं ह्याच्या आधी कधीच काम झालं नव्हतं. संयमाची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली पाहिजे. विनाकारण आता हे प्रकरण चिघळवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. मराठा समाजाच्या कल्याणाचा निर्णय, हिताचा निर्णय झालेला आहे आणि सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा ज्या काय हरकती प्राप्त आहेत त्या हरकतींवरती योग्य निर्णय हा योग्य पद्धतीने निश्चितपणाने आपण घेऊ. दरम्यान सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला. सोलापुरात गाजर दाखवत सरकारचा निषेध करण्यात आला, तर सांगलीमध्ये मराठा आरक्षण अध्यादेशाची होळी करण्यात आली. तसंच लातूरमध्ये सुद्धा मराठा आरक्षण अध्यादेशाची होळी करत सरकारचा निषेध करण्यात आला. तर धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मराठा समाजाचा मोर्चा धडकला होता. इलेक्शन पुढे तोंडावर आलेलं आहे. त्या इलेक्शनसाठी ह्या सध्याच्या सरकारनं ही घोषणा केलेली आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. अधिवेशनाच्या ह्याच्यामध्ये जे अध्यादेश पारित करायचा होता सगळे सोयऱ्याचा तो केलेला नाही आणि इथून पुढे जी दिशा ठरवणार आहे तर सन्माननीय जरांगे पाटील त्या दिशेप्रमाणे आमचं इथून पुढे आंदोलन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन खोटं बोलण्याचं काम केलं. हे सरकार म्हणजे गद्दारच आहे. जे म्हणतात की बेईमानाला लाज लज्जा नसते, तसं हे सरकार आहे. यांनी सर्व मराठा समाजाची बेईमानी केलेली आहे. राज्य सरकारनं मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं असलं तरी प्रश्न मिटण्याऐवजी चिघळण्याची शक्यता आहे. जरांगे पाटलांनी घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे सरकारसमोर अडचणी वाढल्या. त्यामुळे आता सरकार मार्ग कसा काढणार, जरांगेंची समजूत कशी काढायची हे प्रश्न सरकार पुढे आहेत. विक्रांत शिंदेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.